इस सारी दुनिया में होशियार थे अंबेडकर, मुसीबत हरदम सहने को तैयार थे अंबेडकर। इस सारी दुनिया में होशियार थे अंबेडकर, मुसीबत हरदम सहने को तैयार थे अंबेडकर। अरे गरीबों के डूबी कश्ती के आधार थे अंबेडकर, और आटम बॉम्ब से भी बढ़कर हथियार थे अंबेडकर। कारण तलवार एक धारी तभी मधुधारी होता, अनेकता सभी माझा लाखाला भारी होता। सारा जब उठाना बाबाचा धाक होता, सारा जब उठाना बाबाचा धाक होता। कारण भीमराव माझा हो बाबाचा बाप होता, बाबाचा बाप होता। भीमराव माझा बाबाचा बाप होता, क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, तो सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी। पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्ता और ताज खरीद ली थी, तो गोली चलाकर नत्थू ने लालच खरीद ली थी, तो गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी। लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी। बड़े विद्वान थे भीमराव, जिन्होंने इस भारत की घटना बनाई, और बड़े ही दयालु थे मेरे भीमराज, जिन्होंने गांधी की जान बचाई। और इसलिए कहना चाहता हूं कि डराने दुनिया को अमेरिका का साज बाकी है, अजी दिखावे के लिए ब्रिटेन का ताज बाकी है। फना कर दूंगा दुनिया को चीन का अंदाज बाकी है, लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक मेरे भीमराज का राज बाकी है। त्या महापुरुषांनी आम्हाला जगण्याच्या वाटा खुल्या केल्या, दालन खुले केले। बाबासाहेब म्हणतात, अतिशय परिश्रमाने मी महारवाड्याचे बौद्धवाडे केलेले आहेत। तो बौद्धवाडा आता सुविचाराने सजलेला मला पाहायचा आहे, क्योंकि मेरे भीमराज ने सबका भला किया, शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया, जलने वालों की बुरी आदत को भुला दिया, और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया। बड़े बड़े जुल्मों को हम सहते आए हैं, दुश्मनों का मुकाबला हम आज तक करते आए हैं। अरे और क्या करिश्मा सुनाऊं मेरे भीम जी का, भीम तो इन मरने वालों को बचाते आए हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर कशाचे डॉक्टर? आज मुंबईमध्ये ब्रेनवर शस्त्रक्रिया करणारे अनेक विद्वान डॉक्टर आहेत। या मुंबईमध्ये हृदयावरती शस्त्रक्रिया करणारे अनेक विद्वान डॉक्टर आहेत।
काळजावरती शस्त्रक्रिया करणारे अनेक विद्वान डॉक्टर आहेत आणि बाबा डॉक्टर होते. बाबा कशाचे डॉक्टर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे कशाचे डॉक्टर? मेलेल्या मुर्द्याला उठून बसवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुर्द्याला मजा काय का? मुर्द्याला उठून बसवणं. मुर्द्याला या मुर्द्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाची धम्मरूपी संजीवनी शीश पडली. मुर्दे तटातट उठून बसले आणि मनगटात वाघाची ताकद पैदा केली. हा जगातला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आज मुर्दे बोलायला लागले, चालायला लागले आणि सांगितलं जगा जगण्याचे दालन सगळे खुले केलेले तुमच्यासाठी. हॅलो 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 हॅलो. बैठिए सर, बैठिए. जगण्यासाठी तुम्हाला मी सगळे दालन खुले केलेले आहे. जगा, पण खाण्यासाठी जगू नका रे. जगण्यासाठी खावं लागतं आणि 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा. वाघाचं जीवन जगा. बाबांनी आम्हाला वाघ बनायला सांगितलं कारण कोंबड्या बकऱ्याला बळी दिला जातो. कोंबड्या बकऱ्याची कंदोरी केल्या जाते, वाघाची केल्या जात नाही. वाघ व्हा आणि वाघ बनायचं असेल तर शिका. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा प्रेरणादायी संदेश आम्हाला बाबांनी दिला असताना सुद्धा आमच्यातले काही वाघही झाले. आमच्यातले काही काही वाघ आहेत, दिसायला वाघ आहेत पण सर्कशी मधले. त्याचा रिंग मास्टर वेगळा आहे. अशा नकली वाघापासून सावधान राहा माझ्या समाज बांधवांनो. आता खरा धोका या नकली वाघापासून समाजाला आहे. कारण भीमा तू गेल्या पाठी उन्हाळा झाला सारा, स्वार्थी गिधाडांचा इथे ऊत आला सारा. मी काय तुम्हाला मत मागणार नाही. मला काय मुंबईत इलेक्शन लढवायचं नाही म्हणून इथं काय कोणाला मी खुशही करणार नाही आणि नाराजही करणार नाही. मला माहित नाही मी शायर आहे की नाही ते, मला माहित नाही मी कलावंत आहे की नाही ते, मला माहित नाही मी गायक आहे की नाही ते. परंतु एक मात्र मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पोस्टमॅन आहे. बाबांचे विचार पेरणं माझी ड्युटी आहे. म्हणून माझ्याकडून कोणाची स्तुती करण्याची अपेक्षा ठेवू नका. मी एक असं कारलं आहे, कारलं कडू आहे पण लिंबावरच्या झाडावरलं आहे, कडू लिंबाच्या. म्हणजे अपेक्षाच करू नका गोडपणाची. म्हणून सांगत आहे की अशा नकली वाघापासून सावधान राहा. का सावधान रहायचं? क्योंकि परेशानियां अक्सर घेर लेती है दिलों को. परेशानियां अक्सर घेर लेती है दिलों को और गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. क्यों? क्योंकि चमचेगिरी जब तक खत्म ना हो, चमचेगिरी जब तक खत्म ना हो, इस समाज के दलालों की इसी तरह बल मिलता रहेगा गैरों को. और मेरे भाइयों, पहचान लो ऐसे समाज के गद्दारों को, क्योंकि गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. क्योंकि उस कसम को ना निभाया हमने, उस कसम को ना निभाया हमने. दीक्षा देते समय दी थी मेरे भीम ने. अरे विधाता को छोड़कर हम पूछते हैं पत्थरों को. और मेरे भाइयों, गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. तो किस मुंह से पूछ रहे हो? अरे किस मुंह से पूछ रहे हो कि क्या किया है मेरे भीम ने? किस मुंह से पूछ रहे हो कि क्या किया है मेरे भीम ने? अरे एक माँ भी अपने बच्चे को दे ना सके इतना प्यार दिया है मेरे भीम ने. तो साथ समाज का छोड़कर साथ देते हो चोरों को. मेरे भाइयों, पहचान लो ऐसे समाज के गद्दारों को, क्योंकि गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. और इसलिए बच के रहना. अगर शेर बनना चाहते हो, वाघच बनायचं असेल जंगलातले व्हा. नेहमी सांगत आहे अन्यायावर जुलमावर तुटून पडा. कुठं पडा? दारू पिऊन गटारात पडणं बंद करा. आम्ही दिवसभर बुद्ध आणि 5च्या नंतर बेशुद्ध. तरी बुद्ध वा थांबलं बाई. महात्मा गांधींनी या देशाला अहिंसा शिकवली. गांधी म्हणतात तुमच्या डाव्या गालात कोणी मारलं तर उजवा गाल पुढे करा. गांधीची अहिंसा आहे.
परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्या डाव्या गालामध्ये जर कोणी थापड मारली तर त्याच्या उजव्या गालामध्ये अशी खसून थापड मारा की कानाखाली सोंड सगळं गणपती उमटायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यावर कोणी हल्ला करणार नहीं। और इसलिए मुन्ना भाई पिक्चर में कहता है, बापू ने तो कहा था कि अगर इस गाल में किसी ने थप्पड़ मारा तो ये गाल आगे करो, और लेकिन इस गाल में भी अगर किसी ने थप्पड़ मारा तो क्या करने का, ये तो बापू ने कहा ही नहीं, इसीलिए 2 तड़ी। अरे म्हणून सांगत आहे, अन्यायावर जुलमावर तुटून पडा, अरे न्यायासाठी हक्कासाठी रणात लढा, तुम्ही चिढा आता। वामन दादा लिहितात, माझ्यातील भीम मीच केला उन्हा, माझ्यातील भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा हा माझ्या लाचारीचा गुन्हा, अरे मला चीड येत नाही हाच माझा नेभळटपणा। आणि म्हणून सांगत आहे की तुम्ही चिढाता आणि एक एक भिडाता, कारण वैरी का पावा थर थर, वैरी का पावा थर थर, अरे असावा माझा भीम टायगर, असावा माझा भीम टायगर, असावा माझा भीम टायगर, असावा असावा आणि माझा भीम टायगर, असावा 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 माझा भीम टायगर। तुम ऐसा करिश्मा कर डालो कि हर तरफ नारा गूंज उठे जय भीम का। अरे जब भी तुम्हें मरना है तो ऐसा मरो कि आखिरी सांस तक जुबान पे नाम रहे जय भीम का। पंछी कहते हैं मुझे हरा भरा चमन चाहिए, पंछी कहते हैं मुझे हरा भरा चमन चाहिए, अरे तारे कहते हैं मुझे नीला नीला गगन चाहिए। सच्चा बुद्धिमान कहता है मुझे भगवान बुद्ध का और अशोक का वतन चाहिए, लेकिन सच्चा भीम सैनिक कहता है बाबा साहब के नाम पे मर गया तो कोई कम नहीं, लेकिन मरने के बाद मुझे नीला कफन चाहिए।
जुलमासाठी जुलमासाठी ए दादा उठ जुलमासाठी नाग बनारे हल्ल्यासाठी वाघ बनारे हल्ल्यासाठी वाघ बनारे हल्ल्यासाठी वाघ बनारे जाळण्यासाठी ए भीमाच्या सैनिका उठ आता उठ पेटून उठ आणि थांबव आता भीमबळ्याची लूट यासाठी पेटून उठ जाळण्यासाठी आग बनारे वाळवंटातील बाग बनारे वाळवंटातील वाघ बनारे वाळवंटातील वाघ बनारे जुलमासाठी नाग बनावे हल्ल्यासाठी वाघ बनावे जाळण्यासाठी जाळण्यासाठी आग बनारे वाळवंटातील बाग बनारे वाळवंटातील वाघ बनारे वाळवंटातील वाघ बनारे धम्मवंश ग्रुपचा आभारी आहे. एवढा सुंदर मला इथे त्यांनी फुलवला. सर्व टीमला मी धन्यवाद देतो. धम्मवंश ग्रुपचे सगळे भीम टायगर या परिसरामध्ये किती सुंदर मळा त्यांनी फुलवलेला आहे. आम्हाला विनंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी घामाचं पाणी देऊन मळा फुलवला आणि या बाबासाहेबांच्या मळ्यामध्ये जाई जुई चमेली फुललेली आहे. या बाबासाहेबांच्या मळ्यामध्ये गुलाब, मोगरा, झेंडू, धोत्रा फुललेला आहे. कृपया बेसन माझं झाड लावू नका. आणि म्हणून सांगत आहे माझ्या भीम सैनिकांनो, या बाबासाहेबांच्या फुललेल्या मळ्याला असं कुंपण घाला, या मळ्याचं असं रक्षण करा की या मळ्यामध्ये एकही गाढव शिरता कामा नये. याची दक्षता तुम्ही घ्या. आणि यासाठी सांगत आहे, जाळण्यासाठी आग बनारे वाळवंटातील बाग बनारे वाळवंटातील वाघ बनारे वाळवंटातील वाघ बनारे तुमची ढाता एक एक भिडाता तुम्ही चिराता एक एक भिडाता वैरिका पावथर वैरिका पावथर. अरे भीमाचा सैनिक जागा झाला पाहिजे. माझ्या माता भगिनीनो, विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जगाची जननी आहात. जिथे जिथे या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्यांचा मी पहिल्यांदा ऋणी आहे. कारण कोणत्याही समाजाच्या स्त्रिया पुढे आल्याशिवाय तो समाज पुढे जात नाही. तुम्ही समाजाची नाडी आहात. तुमच्या हाती समाजाची नाडी आहे. कारण तुम्हीच घडवलेली नवीन पिढी आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि म्हणून विनंती आहे, आई आणि बाप व्हा, मम्मी डॅडी होऊ नका. इंग्रज गेले, पण इंग्रजीची आम्हाला लई गोडी आहे. आता आई राहिली नाही, बापही राहिला नाही. लई शिकलेले लोक लई शिकले, काय शिकले त्यांचं त्याला माहित नाही, पण लई शिकले. बाबांनी सांगितलं शिका, शहाणे व्हा. आम्ही शिकलो, तेवढी शहाणे झालो. मी खूप शिकलो, 2 नोकऱ्या सोडल्या. माझ्या एवढं सरासरी इथं कोणी शिकलेलं नसेल, एवढा मी शिकलो. विचारा किती शिकलो. 4थी पर्यंत शिकलो, 5वीला पुन्हा शाळेत गेलो नाही. माझं प्राथमिक शिक्षण कंप्लीट नाही, या पवित्र स्टेजवर सांगत आहे. पण अभिमान आहे, कमी शिकलो, शाहीर झालो. माझ्या एवढा श्रीमंत माणूस
भारतात दुसरा नाही, कारण रात्रंदिवस बाबासाहेबांचं नाव घेण्याचा मोका मला भेटते. बाबासाहेबांचं नाव घेण्याची काही भडव्यांना लाज वाटते अशासाठी बोलत आहे. अरे ज्या जातीमध्ये आपला जन्म झाला, मानव जातीमध्ये, त्या मानव जातीचा उद्धार करण्यासाठी, भलं करण्यासाठी झटा मरा खपा. आरक्षण बाबांनी दिलं, रिझर्वेशन बाबांनी दिलं, संरक्षण बाबांनी दिलं, सगळं घेतलं. मोठमोठ्या हवेल्यामध्ये आम्ही रामलो, थांबलो, पण बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटते काही भडव्यांना. कि भीम के टुकड़ों पर पलने वाले कुछ कुत्ते बेईमान निकले और अपने बाप को भूलकर कहते हैं कि हम 12 बाप से निकले, तू तुम्हारी जिंदगी पर. ऐसा जीना भी कोई जीना है लल्लू. ज्याला जे बी म्हणण्याची लाज वाटते अशा भडव्यांच्या तोंडात किडे पडो. ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो नाही, ज्यांच्या घरामध्ये बुद्ध मूर्ती नाही, अरे ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे पुस्तक नाहीत, अशा घराला घर म्हणू नका रे, मसनवटा म्हणा, मसनवटा. आणि ज्या घरात बाबासाहेब नाही त्या घरावर मुत्ताय सुद्धा जायचं नाही, कारण तो घर आपलं नाही. आणि ज्याला बाबासाहेबांची अलर्जी आहे, ज्याला बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटते, ज्याला बाबासाहेबांचा फोटो ठेवण्याची लाज वाटते, अशा भडव्याची DNA चाचणी करा. हे आपलं होय का आल्या गेल्याचं क्रॉसिंगचं पियान होय ते पत्ता लागते. कारण ज्यांच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे ते स्वस्त बसत नाही, आणि जे स्वस्त बसतं ते बाबाचं नसतं, ते पैशान आहे. आम्ही खूप शिकलो. काय शिकलो रे? MA झालो, PA झालो, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, कलेक्टर झालो, बस एवढं शिकलो. अपमान वाटतो मला माझा. शिक्षण ज्या समाजाची प्रगती हवी असेल तो कोणत्याही समाजाची प्रगती त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून आहे. मग आम्ही MA झालो, PA झालो, BA झालेल्या, MA झालेल्या माणसाला म्हणतो, साहेब आपलं MA PA झालं, थोडं स्टेजवर या ना. कशासाठी? त्रिशरण पंचशीला घ्या ना. ते येत नाही. MA झालेल्या माणसाला, BA झालेल्या माणसाला त्रिशरण पंचशील येत नसेल तर त्याची MA, BA, PhD काय मुतात भिजून वाळू घालू का हो बापू? सांगा ना मला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रायत असलेलं शिका, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. आणि यासाठी सांगत आहे की तुम्ही चिढाचा एक एक भिडाचा, तुम्ही चिढाचा एक एक भिडाचा, वैरिका मला थरथर, वैरिका मला थरथर. आणि असाच असावा माझा भीम टायगर, असा 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 असावा माझा भीम टायगर. असा असावा भीम टायगर. कारण यकीनन यकीनन भीम न होते, यकीनन भीम न होते तो आजादी न होती. अरे उनका कहना मान लेते तो बर्बादी न होती. चली आई आजादी, चली आई आजादी दुल्हन बनकर, चली आई आजादी दुल्हन बनकर, मगर कैसे
करो आए छोरो, भीम की बात अलग, मजे करो आए छोरो, है नाच तुमको, वो बदन पे खादी ना होती, यकीनन भीमराज ना होते तो ये आजादी ना होती। अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा, मी पाहिली नाही, महाभारत सांगतं। अति सुंदर होती म्हणे गवळ्याची राधा, तिच्यावरही नजर कृष्णाची होती। सतीपती वर्ता होती रामाची सीता, तिच्यावरही नजर रावणाची होती। रविचंद्राला लाज वाटेल एवढी देखणी होती म्हणे द्रौपदी, तिच्यावर नजर तर 5 जणांची होती। परंतु या जगातल्या सगळ्याच सुंदरतेला लाज वाटेल अशी सुंदर माझ्या या भीमाची लेखणी होती आणि साऱ्या जगाची नजर हिच्यावर होती। ही एवढी लेखणी होती ही बाबासाहेबांची लेखणी, फार देखणी। आणि याच लेखणीनं आम्हाला हे बळ दिलं वाघाचं। आणि म्हणून सांगत आहे, जागे राहा बंधूनो वैराची रात आहे, जागे राहा बंधूनो वैराची रात आहे, बेफिकिरीच्या झोपेतच आपला घात आहे। बाणा आपला मर्दानी छाती पोलाद आहे, मागे ना सरणारी रणांगणात मरणारी ही बाबासाहेबाची औलाद आहे। आणि म्हणून सांगत आहे, बाबा म्हणायचे, जात लपून राहणाऱ्या गिधाडांनो, बाबाचं नाव घेण्याची लाज वाटते अशा या भडव्यांसाठी बोलत आहे। बाबा म्हणायचे, महार जातीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे। असं का म्हणायचे? कारण अरे ज्यांनी आमच्या गळ्यामध्ये गाडगं बांधलं, ज्यांनी आमच्या कमरेला झाडू बांधला, ही पेशवाई याच महारांनी पुण्याच्या भीमा कोरेगावच्या त्या नदीच्या तीरी मातीत कायमची घातली। आणि म्हणून बाबा म्हणायचे, या पराक्रमी जातीमध्ये, या शूरवीर जातीमध्ये माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे। कारण ही शूरवीरांची जात आहे। फक्त मोका भेटावा, मग दाखव दे काय दाखवायचंय ते। पैरच्या महारात लई ताकद होती हो। गावरानी उदाहरण द्यायचं झालं तर 5 क्विंटलाची म्हैस मेली तर दोघच महाराज तरर वडून गावाच्या बाहेर फेकले गेले। जातीवादी गिधाडात आम्ही कुत्र फेकल्यावर फेकतो हो, पण आमचे नेते एक झाले पाहिजे। गटागटाचे गटार सगळे बुजवून टाका आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली ती जलगंगा तुमची वाट पाहत आहे। कारण सांगितलं बाबांनी, जा रे जा, दिल्ली तुमची वाट पाहत आहे। तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा रे, या देशाची शासन करती जमात तुम्हाला बनायचंय। बाबांनी घटना देताना पहा तुम्ही, सरकारी पोज आहे, बाबा घटना देत आहेत, बाबांनी दिलं, फक्त देत राहिले बाबा। लोग कहते हैं जब भी ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन मैं कहता हूं जब भी बाबा साहब ने हमको और इस देश को दिया, छप्पर फाड़ के नहीं रे, सलाब फाड़ के दिया। सलाब, पूरा सलाब फाड़ दिया। आणि म्हणून मी गाणं लिहिलं होतं की मोजता येत नाही जगातल्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं। घटना देताना बाबासाहेब एका डोळ्याने रडत आहेत, एका डोळ्याने हसत आहेत। का रडत आहेत? ज्याच्यासाठी पहा ना, बाबा अशी घटना देत आहेत, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू असे उभे घटना घ्यायला, बाबा देत आहेत आणि हे उभे आहेत, तसे काय भिकारी उभे टाकले मला। आणि इथली भडवीची अवलाद म्हणते की बाबासाहेबांना घटना लिहिली नाही, आणि हे भिकारी पाहना बे बडे हो, भिकारी भिकारी पाहना मला। बाबा देत आहे, सरकारी पोज आहे ना। तुम्हाला लाज तरी वाटतं का म्हणायला की बाबासाहेबांना घटना लिहिली नाही? देतात ना बाबासाहेब, इंडियन लॉ, भारतीय संविधान। पण एका डोळ्यानं रडत आहेत, एका डोळ्यानं हसत आहेत। रडत आहेत त्याच्यासाठी मी ज्यांना घटना देत आहे, घटना घेणारे लोक माझे नाही, उद्या माझ्या समाजासाठी या घटनेचा चांगला उपयोग करतील का नाही त्याची शंका बाबाला होती, म्हणून बाबा रडत होते आणि हसत होते। याच्यासाठी
कारण ही जी घटना जेव्हा या देशामध्ये लागू होईल, याच घटनेच्या अंतर्गत माझ्या समाजाला आता मी अधिकार दिलेले आहेत. माझा समाज शिकेल, शहाणा होईल आणि शहाणा झाल्यावर याच्या ठुंगणावर लात मारून घटना इसकाटून घेईल आणि दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये शासनकर्ती जमात बनेल. भीमा, तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते, आमचे नेते जर इमानदार असते तर दिल्लीत आमचे सरकार असते. शोकांतिक आहे. आणि म्हणून मला मैना कोकाटेंच्या एका कॅसेटच्या या देशामध्ये, या महाराष्ट्रात पुन्हा खैरलांजी जर होऊ द्यायची नसेल तर 2 शस्त्र तुमच्या जवळ असले पाहिजे. एक बाबासाहेबांची पेन आणि दुसरं शस्त्र म्हणजे छत्रपती शिवरायांची तलवार. बाबासाहेबांची पेन तुमच्या खिशाला राहू द्या आणि छत्रपती शिवरायांची तलवारही तुमच्या कमरेला असू द्या. कारण हम भीम के बच्चे अच्छे को अच्छे वार कभी पीछे से करते नहीं, लेकिन हमें तलवार भी प्यारी है. तलवार क्यों प्यारी है? क्योंकि हम छत्रपति शिवाजी को मानते हैं. अरे छत्रपति शिवाजी को क्यों मानते हैं? क्योंकि जीवा के और शिवा के रिश्ते को जानते हैं, इसीलिए मानते हैं. अन्यायाचं मूळ कापण्यासाठी छत्रपती शिवरायाने तलवार उपसली होती. अरे अन्यायाचं मूळ कापण्या, दत्ता शिंदे लिहितात, अन्यायाचं मूळ कापण्या आणून लावली रे भारती. छत्रपती शिवरायाने तलवार कशासाठी उपसली माहितीये? अन्यायाचं मूळ कापण्या आणि लावली रे भारती. चमके आणि चमकत राहील, चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती. अरे अन्यायाचं मूळ कापण्या, अन्यायाचं मूळ कापण्या लावली रे भारती. अरे चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती. 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 चमके तलवार शिवबाची, चमके तलवार शिवबाची आणि चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार. चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार. चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती. चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती. मर्द मराठा, हा मर्द मराठा, मर्द मराठा बलशाली कधी कुठे झुकला ना. अरे पताईत भाला आणि तलवार निशाणा कधी चुकला ना. निशाणा कधी चुकला ना, निशाणा कधी चुकला ना. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. मर्द मराठा, अरे मर्द मराठा, मर्द मराठा बलशाली कधी कुठे झुकला ना. पताईत भाला आणि तलवार निशाणा कधी चुकला ना. निशाणा कधी चुकला ना, निशाणा कधी चुकला ना. अरे सुन देखणी सुभेदाराची, सुन देखणी सुभेदाराची आई मानली नारती. अरे आई मानली नारती.
चमके आणि चमकत राहील आणि शिवबाची तलवार चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती. कारण अन्यायाचं मूळ कापायचं असेल कमरेला शिवबाची तलवार असू द्या. बुद्धीनं कोणी जर हल्ला तुमच्यावर करत असेल बाबासाहेबांची पेन असू द्या आणि दुसरी खैरलांची होऊ द्यायची नसेल. बुद्धीनं हल्ला करायसाठी आला मावल्यानं तुमच्या अंगावर बाबासाहेबांच्या पेनीने उत्तर द्या. प्रॅक्टिकली हल्ला करायसाठी आला खैरलांची घडी तो म्हणत असेल बलात्काराची भाषा करत असेल तर त्या जातीवादी भडव्याचं लिंग कापण्यासाठी छत्रपती शिवरायांचा तुम्ही वापर केला पाहिजे. शिवाच्या तलवारीचा वापर केला पाहिजे. तरच अन्याय थांबेल. अन्यथा नाही. गतिशील तुम्ही संरक्षक बना. हर एक विमानाचा सैनिक आता जागा झाला पाहिजे. गाणे पवाडे ऐकणं गाणं बंद करा. खूप झाले गाणे पवाडे. ही वेळ नाही आता गाणे पवाडे ऐकत बसण्याची. कृती करावी लागेल. वर्णव्यवस्था मातीत पुरावी लागेल. पेटून उठावं लागेल. भाषण बंद करा. ऍक्शन सुरू करा. आता बस झालं भाषण. बिसलेल्या पुरी वना झाल्या. पाव पिऊ पाणी पिऊ पिऊ बोलायले. नुसती दीक्षा दिली नाही बाबासाहेबांनी. दीक्षा दिली नाही आम्हाला. दक्ष राहण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. नुसती दीक्षा नाही दक्ष राहा. 22 प्रतिज्ञेचं पालन करा. अरे विमाचा सैनिक आता जागा झाला पाहिजे. मातृभूमीच्या आणि माता भगिनीच्या रक्षणासाठी रणात आला पाहिजे. कारण जन्माला येण्याच्या आधीच तो जातीवादी सैतान त्याच्या माईच्या गर्भातच मेला पाहिजे. पैदाच नाही झाला पाहिजे अशी तुमची वचक असली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही चिढा आता तुम्ही चिढाता एक एक भिडाता वैरी का पावत वैरी का पावत असा असावा माझा भीमताई असावा माझा भीमताई असावा माझा भीमताई पराक्रमी जात आहे आमची. ईमानदार जात आहे आमची. आणि म्हणून सांगत आहे लागून तारे आमच्या नादा रणाताय हा येरे करदादा रणाताय येरे करदादा रणाताय येरे करदादा. हा भारत देश सर्वांचा आहे. कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही. कारण एकदा गांधीला बाबासाहेब म्हणाले होते मी नो मदरलँड मिस्टर गांधी. मला मातृभूमी नाही परंतु या देशावर माझं प्रेम आहे. मला मातृभूमी नाही असं बाबासाहेब का म्हणाले. कारण ज्या देशात मी राहतो त्या देशात मला पाण्याला स्पर्श करण्याची बंदी. ज्या देशात मी राहतो त्या देशामधल्या देवाचं दर्शन घेण्याची आम्हाला बंदी. अरे माझा मारोडा गावाच्या बाहेर राहतो गांधी. मला मातृभूमी नाही. मला मातृभूमी नाही परंतु या देशावर माझं प्रेम आहे गांधी. या देशावर माझं का प्रेम आहे गांधी. कारण याच देशामध्ये भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे गांधी. म्हणून या देशावर माझं प्रेम आहे गांधी. एकदा गांधी बाबासाहेबांना म्हणाले होते मिस्टर आंबेडकर मी देशासाठी त्याग केलेला आहे. तुम्ही टायकोटा सुटाभुटात राहता. मी त्याग केला आहे. कोणता त्याग. गांधीनं कोणता त्याग केला. कपडे काढण्याचा.
गांधी उघडे का राहिले? कारण बारडोलीला म्हणे गांधीची सभा होती, सभोवार त्यांनी नजर फिरवली, बारडोलीला गांधी गेले, सभोवार नजर फिरवली, एकच स्त्री दिसली नाही आणि स्त्री न दिसल्यामुळे आयोजकाला गांधी ने प्रश्न केला, बोले आयोजक साहब यहाँ पे औरतें क्यों नहीं है? आयोजकाने सांगितलं, बोले महात्मा जी यहाँ के लोग बहुत ही गरीब है और उनको सही ढंग के कपड़े पहनने के लिए नहीं मिलते करके वो लोग यहाँ पे नहीं आ सके। गांधी म्हणले असं काय, इथल्या लोकांना कपडे भेटत नाही होय, मग मीच कशाला घालू? म्हणले मी उघड्यात राहतो। आणि तेव्हापासून गांधीजी उघडे झाले, उघड्याजवळ नागव गेलं, सात रात हिवाने मेलं। आणि उघडे झालेले गांधी बाबासाहेब टीका करताना म्हणतात की टायकोटा सुटाफुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात? बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं। बाबा म्हणतात, मिस्टर गांधी यस, मी टायकोटा सुटाफुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून तुमच्या वर्णव्यवस्थेनं माझ्या या उघड्या नागरा समाजाच्या ढोंगणाला तिजभर लंगोटी मिळू दिली नाही। असा माझा उघडा नागरा समाज एक ना एक दिवस माझ्यासारखाच मी टायकोटा सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही। गांधी टायकोटा सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही। आणलं बाबांनी, प्रतिज्ञा खरी केली, कारण या मुंबईमध्ये असो, पुण्यामध्ये असो की देशातल्या कुठल्याही भागात असो, आता आमची कोणी जात विचारू नये, एवढं मोठं परिवर्तन बाबांनी आमच्यात घडवलं। कारण या मुंबईमध्ये कोणताही माणूस जर इन सेटिंग मध्ये जात असेल, टायकोटा जात असेल, सुटाफुटा जात असेल, तर नक्की ओळखायचा हा बुद्धाचा असला पाहिजे। या देशामध्ये, या महाराष्ट्रात पुन्हा खैरलांजी जर होऊ द्यायची नसेल तर दोन शस्त्र तुमच्या जवळ असले पाहिजे। एक बाबासाहेबांची पेन आणि दुसरं शस्त्र म्हणजे छत्रपती शिवरायांची तलवार। बाबासाहेबांची पेन तुमच्या खिशाला राहू द्या आणि छत्रपती शिवरायांची तलवारही तुमच्या कमरेला असू द्या, कारण हम भीम के बच्चे अच्छे को अच्छे वार कभी पीछे से करते नहीं, लेकिन हमें तलवार भी प्यारी है। तलवार क्यों प्यारी है? क्योंकि हम छत्रपति शिवाजी को मानते हैं। और छत्रपति शिवाजी को क्यों मानते हैं? क्योंकि जीवा के और शिवा के रिश्ते को जानते हैं, इसलिए मानते हैं। अन्यायाचं मूळ कापण्यासाठी छत्रपती शिवरायाने तलवार उपसली होती। अरे अन्यायाचं मूळ कापण्या, दत्ता शिंदे लिहितात, अन्यायाचं मूळ कापण्या आणून लावली रे भारती। छत्रपती शिवरायाने तलवार कशासाठी उपसली माहितीये? अन्यायाचं मूळ कापण्या आणून लावली रे भारती। चमके आणि चमकत राहील, चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती। अरे अन्यायाचं मूळ कापण्या, अन्यायाचं मूळ कापण्या लावली रे भारती। अरे चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार ती। चमके चमकत राहील शिवबाची तलवार ती। चमके तलवार शिवबाची, चमके तलवार शिवबाची, आणि चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार। चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार। चमके आणि चमकत राहील शिवबाची तलवार। मर्द मराठा
मराठा मर्द मराठा बलशाली कधी कुठे झुकला ना अरे पदाईत भाला आणि तलवार निशाणा कधी चुकला ना निशाणा कधी चुकला ना निशाणा कधी चुकला ना बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा अरे मर्द मराठा बलशाली कधी कुठे झुकला ना पदाईत भाला आणि तलवार निशाणा कधी चुकला ना निशाणा कधी चुकला ना निशाणा कधी चुकला ना अरे सुन देखणी सुभेदाराची सुन देखणी सुभेदाराची आई मानली नारती अरे आई मानली नारती आणि चमके आणि चमकत राहील आणि शोभाची तलवार चमके आणि चमकत राहील शोभाची तलवार ती कारण अन्यायाचं मूळ कापायचं असेल कमरेला शुभाची तलवार असू द्या बुद्धीनं कोणी जर हल्ला तुमच्यावर करत असेल बाबासाहेबांची पेन असू द्या आणि दुसरी खैरलांची होऊ द्याची नसेल बुद्धीनं हल्ला करायसाठी आला मावल्यानं तुमच्या अंगावर बाबासाहेबांच्या पेनीने उत्तर द्या प्रॅक्टिकली हल्ला करायसाठी आला खैरलांची घडी तो म्हणत असेल बलात्काराची भाषा करत असेल तर त्या जातीवादी भडव्याचं लिंग कापण्यासाठी छत्रपती शिवरायांचा तुम्ही वापर केला पाहिजे शिवाच्या तलवारीचा वापर केला पाहिजे तरच अन्याय थांबेल अन्यथा नाही गतिशील तुम्ही संरक्षक बना हर एक विमानाचा सैनिक आता जागा झाला पाहिजे गाणे पवाडे ऐकणं गाणं बंद करा खूप झाले गाणे पवाडे ही वेळ नाही आता गाणे पवाडे ऐकत बसण्याची कृती करावी लागेल वर्णव्यवस्था मातीत पुरावी लागेल पेटून उठावं लागेल भाषण बंद करा ऍक्शन सुरू करा आता बस झालं भाषण बिसलेल्या पुरी वना झाल्या पाव पिऊ पाणी पिऊ पिऊ बोलायले नुसती दीक्षा दिली नाही बाबासाहेबांनी दीक्षा दिली नाही आम्हाला दक्ष राहण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या नुसती दीक्षा नाही दक्ष राहा 22 प्रतिज्ञेचं पालन करा हर एक विमानाचा सैनिक आता जागा झाला पाहिजे मातृभूमीच्या आणि माता भगिनीच्या रक्षणासाठी रणात आला पाहिजे कारण जन्माला येण्याच्या आधीच तो जातीवादी सैतान त्याच्या मायच्या गर्भातच मेला पाहिजे पैदाच नाही झाला पाहिजे अशी तुमची वचक असली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही चिढा आता एक एक चिढा आता तुम्ही चिढा आता एक एक भिडा आता वैरी का पावा ठरत वैरी का पावा ठरत असा असावा माझा भीमताई असा असावा माझा भीमताई असा असावा माझा भीमताई पराक्रमी जात आहे आमची ईमानदार जात आहे आमची आणि म्हणून सांगत आहे लागून तारे आमच्या नादा रणाताय हा येरे कर दादा रणाताय येरे कर दादा हा भारत देश सर्वांचा आहे कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही कारण
गांधीला बाबासाहेब म्हणाले होते, मी नो मदरलँड मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही, परंतु या देशावर माझं प्रेम आहे. मला मातृभूमी नाही असं बाबासाहेब का म्हणाले? कारण ज्या देशात मी राहतो त्या देशात मला पाण्याला स्पर्श करण्याची बंदी, ज्या देशात मी राहतो त्या देशामधल्या देवाचं दर्शन घेण्याची आम्हाला बंदी. अरे माझा मारोडा गावाच्या बाहेर राहतो गांधी, मला मातृभूमी नाही, मला मातृभूमी नाही, परंतु या देशावर माझं प्रेम आहे गांधी. या देशावर माझं का प्रेम आहे गांधी? कारण याच देशामध्ये भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे गांधी, म्हणून या देशावर माझं प्रेम आहे गांधी. एकदा गांधी बाबासाहेबाला म्हणाले होते, मिस्टर आंबेडकर, मी देशासाठी त्याग केलेला आहे, तुम्ही काय कोटा सुटाभुटात राहता, मी त्याग केला आहे. कोणता त्याग? गांधीनं कोणता त्याग केला? कपडे काढण्याचा. गांधी उघडे का राहिले? कारण बारडोलीला म्हणे गांधीची सभा होती, सभोवार त्यांनी नजर फिरवली, बारडोलीला गांधी गेले, सभोवार नजर फिरवली, एकच स्त्री दिसली नाही, आणि स्त्री न दिसल्यामुळे आयोजकाला गांधीने प्रश्न केला, बोले आयोजक साहब यहाँ पे औरतें क्यों नहीं है? आयोजकाने सांगितलं, बोले महात्मा जी यहाँ के लोग बहुत ही गरीब है और उनको सही ढंग के कपड़े पहनने के लिए नहीं मिलते, करके वो लोग यहाँ पे नहीं आ सके. गांधी म्हणले, असं काय? इथल्या लोकांना कपडे भेटत नाही होय, मग मीच कशाला घालू? म्हणले मी उघड्यात राहतो. आणि तेव्हापासून गांधीजी उघडे झाले. उघड्याजवळ नागवा गेलं, सार रात हिवाने मेलं. आणि उघडे झालेले गांधी बाबासाहेब टीका करताना म्हणतात की काय कोटा सुटाफुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात? बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं. बाबा म्हणतात, मिस्टर गांधी, यस, मी काय कोटा सुटाफुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून तुमच्या वर्णव्यवस्थेनं माझ्या या उघड्या नागऱ्या समाजाच्या ढोंगणाला तिजभर लंगोटी मिळू दिली नाही. असा माझा उघडा नागरा समाज एक ना एक दिवस माझ्यासारखाच मी टाय कोटा सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही गांधी. टाय कोटा सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही. आणलं बाबांनी, प्रतिज्ञा खरी केली. कारण या मुंबईमध्ये असो, पुण्यामध्ये असो की देशातल्या कुठल्याही भागात असो, आता आमची कोणी जात विचारू नये, एवढं मोठं परिवर्तन बाबांनी आमच्यात घडवलं. कारण या मुंबईमध्ये कोणताही माणूस जर इन सेटिंग मध्ये जात असेल, टाय कोटा जात असेल, सुटाबुटा जात असेल, तर नक्की ओळखायचा हा बुद्धाचा असला पाहिजे. पत्रकारांनी बाबाला विचारलं, बाबा तुम्ही गांधीला बोलत असताना मिस्टर गांधी म्हणून बोलता, महात्मा का म्हणत नाही? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी गांधीला महात्मा का म्हणत नाही? कारण गांधीला आत्माच नाही तर महात्मा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. गांधीला जर आत्मा असता, अरे मुसलमानाला सवलत मिळाली त्यावेळेस गांधीजी गप्पा बसले, ख्रिश्चनाला सवलत मिळाली त्यावेळेस गांधीजी गप्पा बसले, शिखांना सवलत मिळाली त्यावेळेस गांधीजी गप्पा बसले. परंतु माझ्या समाजाला जेव्हा मी वेगळा मतदारसंघ मागितला त्यावेळेस मात्र गांधीजी उपोषणाला बसले. मग गांधीला आत्मा आहे का? अरे आपले हक्क आपल्याला मागल्यानं मिळणार नाहीत रे. जे लोक झगडा करतात त्यांनाच न्याय मिळतो. आणि म्हणून भांडण करायला शिका न्यायासाठी. कि तुम्ही चिढाता एक एक भिडाता, तुम्ही चिडाता एक एक भिडाता, वैरी का पव थरथर, वैरी का पव थरथर. असा असावा अन माझा भीम टायगर, असा असावा माझा भीम टायगर, असा असावा माझा भीम टायगर.
असावा आणि माझा